राम नारायण राम जे भगवान झाले आहे त्यापैकी बहुतेकांनी पाठ केला आहे। सर्व लोक समजतात की ते रडून ओरडून भगवानच्या दिशेने पुढे गेले आहे। त्यांचा विशेषत्व ग्रंथामध्ये आहे। ग्रंथापासूनच त्यांचा विचार केला जातो। भगवानसाठी व्यवसाय, धर्मवाद आणि गटबंदी असतात। खरं तर सत्य असं असतं का? सत्य असं आहे जे आपल्याला सांगितलं जात नाही। सर्व लोक आपल्या आपल्या विचारांनुसार सांगतील की त्यांना काय समजलं आहे। जर कोणी मला भगवान म्हणतो तर यामुळे मी भगवान होऊ शकत नाही। आपला मत विश्वाच्या सुराशी जुळलेलं आहे का नाही हे ओळखणं आवश्यक आहे। जेव्हा एखादं बाळ रडतं तेव्हा त्याच्या रडण्याबरोबरच सर्वत्र लोक धावत येतात। काय झालं आहे ते माहित नाही, पण त्या शब्दात काहीतरी असतं ज्यामुळे सर्व लोक घाबरून जातात। उया उया हा शब्द त्याला कोण शिकवला? तो नैसर्गिकपणे तो शब्द उच्चारतो, ज्यामुळे आई धावत येते आणि इतर बघते की त्याचं रडणं कसं थांबवावं। हे मंत्रही तसंच आहे। त्याचं उच्चारण करत राहिल्यावर हा शब्द ज्यात सर्व जण जुळलेले आहे ते आपोआप धावत येत राहतील। या मंत्राच्या उच्चारणामुळे गुमगुम अशी आवाज येत राहते। असं वाटेल की हा शब्द बाहेर जात आहे। शब्द कुठे जात आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही धावत राहाल, वेड्यासारखं इथे तिथे फिराल। सर्व लोक म्हणतील की तो वेडा झाला आहे, पण तुम्ही वेडे होणार नाही। तुमची समज, बुद्धी सर्व काही कायम राहील। काही हरिण आपल्या नाभीतील सुगंध शोधायला चारो दिशांना धावत असतो, तसेच तुम्ही बना आणि नंतर समजून घेऊन तुमच्यातच असलेला हा शब्द जाणून बसाल। त्यानंतर तुम्ही कुणाला काही न सांगता गंभीरपणे बसून राहाल, तुमच्या स्वतःच्या गाभ्यात गडप व्हाल। यानंतर समाधी, निर्विकल्प सर्व स्थिती येतात। या समाधीवर सर्वांचा हक्क आहे। तुम्ही ह्या स्थितीमध्ये पोहोचाल तेव्हा असं वाटेल की तुम्ही आता बसला होता आणि आता उठला। वेळ पाहिल्यावर लक्षात येईल की 6 तास त्या स्थितीमध्ये बसले होता। कुठे होता? काय समजलं? असं विचारल्यावर काही नाही, काहीच समजलं नाही, काहीच शिकला नाही, पण आनंदात होतो, आनंदात विभोर होतो असं सांगा। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर परत जाण्याची इच्छा राहत नाही। हा ठिकाण गोंधळात भरलेला वाटतो, एवढा आनंद असतो, पण सर्व काही रिकामं असतं। आनंदाचं काही कारण नाही, फक्त आनंद। काहीही मिळत नाही, पण आनंद मिळतो। शरीर असं पडलेलं राहील जसं औषधाने त्याला वेठीवर घेतलं आहे। तुम्ही स्वतःच शरीर कापताना पाहाल, शरीर पडलेलं राहील आणि तुम्ही पाहाल की तुम्ही बसलेले आहात। कोणीही शरीर कापलं तरी ते तुम्हाला स्पर्श करणार नाही। मी शेतकऱ्याप्रमाणे बीज पेरत आहे। जर धान्य किंवा गव्हाचे बीज एक एक करून लावायचं असेल तर देशभरातील लोकांना अन्न मिळवण्यासाठी तांदूळ मिळणार नाही। म्हणूनच शेतकरी ओलसर मातीवर बीज पेरतात आणि तंबाखू पीत बसतात। काही दिवसांमध्ये दिसून येईल की सर्वत्र झाडे उगवली आहे। म्हणूनच बीजे एक एक करून लावण्याचे नियम न पाळता मी बीजांची पेरणी करत आहे। तुम्ही पाहाल की सर्वत्र झाडे लहरत आहेत।